विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। त्यातच पुरंदरमध्येही निवडणुकीचे वारे वाहू लागलेत। माजी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवल्यानं बंडाचे झेंडे फडकताना दिसतात। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। पुरंदरमध्ये राजकीय वातावरण तापलं। महाविकास आघाडीत पुरंदरवरून पुन्हा वादाची ठिणगी। माजी जिल्हाधिकारी झेंडे रिंगणात उतरणार। निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसली तरी पुरंदरमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले। जागोजागी लागलेल्या यंदा आम्ही परिवर्तन घडवणारच अशा आशयाच्या पोस्टरवरूनही चर्चा रंगली आहे। पुरंदर मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो। लोकसभा निवडणुकीत मोवियाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरंदरमधून चांगलं मताधिक्य मिळवलं होतं। त्यामुळे विधानसभेला पुरंदरमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय। माजी जिल्हाधिकारी संभाजी झेंडे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं पुरंदरमध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली। संभाजी झेंडे हे कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी म्हणून ओळखले जातात। 37 वर्षांच्या प्रशासकीय सेवेनंतर ते 30 एप्रिल 2017 मध्ये निवृत्त झाले। 2019 मध्ये संभाजी झेंडे यांनी शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश केला। संभाजी झेंडे हे मंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे। पुरंदर विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढण्याची त्यांची तयारी आहे। मवियातून उमेदवारी न मिळाल्यास संभाजी झेंडे हे बंडाचा झेंडाही फडकवण्याच्या तयारीत आहेत। गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात त्यांचे दौरे वाढलेत। अशी बाब नाही की काही 2 नावं आहेत 3 नावं आहेत। माझ्या नावाचा एकमुखी ठराव करून लेखी ठराव आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पवार आणि पक्षाचे सर्वोच्च नेते आदरणीय पवार साहेब तसेच कार्याध्यक्ष सध्या सुप्रियाताई सुळे या सर्वांकडे पाठवलेला आहे। सध्या पुरंदर मतदारसंघामध्ये काँग्रेसचे संजय जगताप हे आमदार आहेत। आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं संभाजी झेंडेंनी पुरंदरवर दावा ठोकलाय। त्यामुळे पुरंदरमध्ये सध्या बंडाचे झेंडे फडकताना दिसत आहेत। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।